नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयब्रो कशा करायच्या घरच्या घरीच, ते पण न दोरा वापरता किंवा न त्रास होता आयब्रो करण्याची अगदी सोपी प्रोसेस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका। आता आयब्रो करायचं म्हटलं की भरपूर असा त्रास आपल्याला होतो। पार्लरमध्ये जाऊन दोऱ्याने ते केस ओढतात आणि भरपूर असा त्रास आपल्याला सहन करावा लागतो। पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आयब्रो करण्याची पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच महिलांना पार्लरमध्ये जाण्याला देखील वेळ नसतो किंवा पुरेसे पैसे देखील नसतात। सध्या महागाई देखील भरपूर अशी वाढलेली आहे, त्यामुळे त्या महिलांसाठी देखील आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे। आणि सुरुवातीला तुम्ही बघू शकतात माझे जे आयब्रो आहे, तुम्ही व्यवस्थित बघा, मी सर्व रिझल्ट तुम्हाला समोरच दाखवणार आहे। अजिबात व्हिडिओ स्किप केलेला नाहीये। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला घ्यायचं आहे व्हाईट कोलगेट। आपल्याला दुसरं कोलगेट या ठिकाणी घ्यायचं नाहीये, फक्त व्हाईटच कोलगेट आपल्याला घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित बघा, माझे जे आयब्रो आहे त्या भरपूर अशा वाढलेल्या आहे आणि त्याचाच रिझल्ट मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा। अशा प्रकारे आपल्याला जिथे पण केस वाढलेले आहे आयब्रोचे, त्या ठिकाणी कोलगेट लावून घ्यायचं आहे। व्हाईट कोलगेटचाच आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याला कुठलाच त्रास या ठिकाणी होणार नाही आहे। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। आपण ज्यावेळेस पार्लरमध्ये आयब्रो करायला जातो त्यावेळेस भरपूर असा त्रास आपल्याला सहन करावा लागतो आणि त्याहून मेन म्हणजे पैसे देखील द्यावे लागतात। म्हणजे पैसे देऊन आपल्याला त्रास सहन करावा लागतो। परंतु आज आपण त्रास पण होणार नाही आणि पैसे देखील लागणार नाही, अशी एक ट्रिक्स मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। बघा, व्यवस्थित आपल्याला जे कोलगेट आहे ते आयब्रोच्या म्हणजे आयब्रोला म्हणजे ज्या ठिकाणी केस वाढलेले आहे त्या ठिकाणी व्यवस्थित याला लावून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघा, याला व्यवस्थित लावल्यानंतर आता हे थोडंसं सुकून द्यायचं आहे। अगदी थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे टेप। आता कुठलाही चिकट टेप तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, परंतु जो पण चिकट टेप तुम्ही घेणार आहेत तो पॅक असायला हवा। जास्त चिकट जो टेप असतो तो टेप आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। आणि बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा टेप अशा प्रकारे ज्या कोलगेटच्या आपण जे कोलगेट लावलं त्यावरती हा टेप व्यवस्थित प्रेस करायचा आहे। आणि बघा, अपोजिट डायरेक्शनने आपल्याला हे फक्त खेचून घ्यायचं आहे। आणि बघा, रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। सर्व जे केस आहे ते या टेपला चिटकून येतात आणि न त्रास होता, कारण ज्या ठिकाणी आपण केसांवरती जे कोलगेट लावलेलं आहे त्यामुळे ते जे केस जे आहे ते कमकुवत होतात आणि निघण्यास लवकर मदत होते, जेणेकरून आपल्याला त्रास देखील होत नाही। अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी आपण कोलगेट लावलेला आहे त्या सर्व ठिकाणी अशा पद्धतीने टेपने, चिकट टेपने आपल्याला व्यवस्थित हे काढून घ्यायचं आहे। बघा, अगदी सोपी प्रोसेस आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर नक्की करा। आणि रिझल्ट देखील शेवटी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। सर्व व्हिडिओ बघा, अतिशय सोपी पद्धत आहे ज्यासाठी आपल्याला त्रास देखील होत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पैसे देखील लागणार नाही। आता भरपूर महिला ज्या असतात त्यांना पार्लरमध्ये जायला वेळ नसतो किंवा परिस्थिती नसल्यामुळे त्या पार्लरमध्ये जात नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते। बघा, अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी आपण कोलगेट लावलेला आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला व्यवस्थित चिकट टेपने हे जे केस आहे ते व्यवस्थित अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे आणि रिझल्ट बघताच तुमचा देखील विश्वास बसणार नाही की एवढ्या सोप्या पद्धतीने आपण आयब्रो घरच्या घरीच तयार करू शकतो। आता बघा, आपण या ठिकाणी सर्व केस जे आहे ते मी या ठिकाणी चिकटपट्टीने काढून घेतलेले आहे। आता मी तुम्हाला हे व्यवस्थित धुवून देखील दाखवत आहे, रिझल्ट देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। बघा, ओल्या कपड्याने आपल्याला हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाण्याने जरी चेहरा धुवून घेतला व्यवस्थित तरीही चालेल। आता व्यवस्थित हे पुसून झाल्यानंतर आपल्याला हे असंच नाही ठेवायचं, यावरती अजून एक गोष्ट ॲप्लाय करायची आहे। त्यामुळे बघा, व्यवस्थित जर तुम्ही व्हिडिओ स्टेप बाय स्टेप जर बघितला तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल। आणि विशेष म्हणजे यापासून एवढा सुद्धा आपल्याला त्रास होत नाहीत। आणि बघा, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे
बॉडी लोशन, तुमच्या घरामध्ये कुठलंही बॉडी लोशन जे तुम्ही वापरत असाल ते आपल्याला यावरती ॲप्लाय करायचं आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित या ठिकाणी आपल्याला ॲब्रोवरती बॉडी लोशन लावून घ्यायचं आहे. हाताच्या मदतीने याला व्यवस्थित मालिश करून घ्यायची आहे. आणि तुम्हाला ही माझी मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे पावडर. तुम्ही जी पण कुठली पावडर यूज करत असाल ती पावडर आपल्याला चेहऱ्यावरती लावायची आहे. आणि बघा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. सुरुवातीला माझ्या ॲब्रो तुम्ही बघितल्यास किती वाढलेल्या होत्या आणि आत्ता देखील बघा अतिशय छान रिझल्ट मला यापासून मिळालेला आहे. तुम्ही जर आठवड्यातून एकदा जर हे ट्राय केलं तर नक्कीच तुमचे जे केस आहे ॲब्रोचे ते लवकर वाढणार नाहीत आणि पार्लरमध्ये देखील जाण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.